नमस्कार. मालिकेच्या उद्याच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे की कॉलनीतल्या सर्व बायका आता लीलाकडे आलेल्या आहेत. लीला आलेली आहे, त्याचबरोबर एजंटच्या घरी राहून ती परत आलेली आहे. आता लीला तिथे कशी राहते, काय करते, अशा बऱ्याच गोष्टी आता लीलाला त्यांना विचारायच्या आहेत. म्हणून त्या बायका लीलाशी बोलत आहेत. लीलाला म्हणत आहेत की आम्हाला सांग ना, तिथं कसं असते नक्की त्या घरी. तिथली आम्हाला असं माहिती आहे की श्रीमंत लोक असतात ना, ते उशिरा उठतात. कसं आहे, दुसरी एक जण म्हणते त्यांना कुठं उठून पाणी भरायचं असते, आपल्याला उठून पाणी भरायचं असते म्हणून आपण लवकर उठतो. लीला सांग ना गं, ती आपल्यासारखं जेवण जेवतात ना, का वेगळं काय असतं. लीला म्हणते आता मज्जा घेऊया यांची. असं म्हणत लीला त्यांना सांगू लागते की त्यांच्या घरी ना, तुम्हाला माहिती आहे का, त्यांच्या घरी पाणी हिमालयात नाही तर बायका म्हणतात अगं एवढं थंड पाणी, मग तू कसं ॲडजस्ट करते, तुला जमतंय का ते. त्यावरती लीला म्हणते की हो, कसं आहे माहिती आहे का, आता मला पण सवय झाली आहे, मी पण जुळवून घेऊ लागले ह्या सगळ्या गोष्टी. त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं की ती म्हणते तुम्हाला माहिती आहे का, त्यांच्या घरी जेवणासाठी ज्या भाज्या येतात ना, त्या भाज्या ज्या येतात ना, त्या भाज्या पण काही भाज्या अमेरिकेवरून, काही भाज्या युरोपवरून अशा मागवल्या जातात. हे सगळं त्या लीला सांगत असते. त्यानंतर त्या म्हणतात अगं तुझ्या त्या सुना कशा वागतात गं तुझ्याशी, असं लीलाला बोलू लागतात. तेव्हा लीला म्हणते तुझ्या तालावर नाचतच असतील ना, आपली लीलाच आहे तशी ना, ती तालावर नाचवणारच आहे सुनांना, असं लीलाला त्या विचारू लागतात. तेव्हा लीला म्हणते की हो बरोबर आहे. आणि तिला आठवतं की त्या सगळ्या सुनांना तिघींना तिने समोर उभं केलेलं आहे आणि त्यांना सांगत आहे की नीट करायचं, जे काही वागायचं आहे ना ते नीट वागायचं, एवढं लक्षात ठेवा. काही झालं तरी आता तुम्ही जे ह्या स्टेप्स आहेत ना, ह्या स्टेप्स तुमच्या चुकत आहेत. आणि दुर्गा सगळ्यात मोठी आहेस ना तू, तरीही तुला जमत नाही हे सगळं, काय चाललंय नक्की तुझं, असं लीला बोलत असते. आणि त्याचबरोबर लीला म्हणत असते की जे काय चाललेलं आहे ना, ते सगळं व्यवस्थित असलं पाहिजे. त्यानंतर लीलाला त्या म्हणतात की हां, आता कसं आहे माहिती आहे का, त्यांना व्यवस्थितच ठेव, मुठीतच ठेव, कारण कसं आहे माहिती आहे ना, एकदा का त्या हाताबाहेर गेल्या तर अवघड होऊन जाईल. तुझ्या सुना आहेत ना त्या लीला, एवढं लक्षात असू दे, असं सगळ्या बायका तिला सांगत असतात. आणि लीलाला मात्र खूपच भारी वाटत असतं आणि लीला त्या सगळ्यांशी बोलत असते. लीला म्हणत असते की हो, आणि लीलाला हे सगळं छान वाटत असतं. आणि लीलाला हेही वाटत असतं की त्या तिच्या सुना ज्या आहेत तिची सेवा करत आहेत, त्याचबरोबर लीलाच्या तालावरती नाचत आहेत, हे सगळं लीलाच्या समोर येत असतं. बायका पुन्हा तिला अगदी ह्याच्यावर आणतात आणि म्हणतात की अगं सांग ना नक्की काय. लीलाला छान वाटतं. लीला म्हणते अरे हे तर भारीच चाललेलं आहे सगळं, माझ्या सुना माझ्या तालावर नाचत आहेत, हे जे काही आहे हे पाहून लीला तर जामच खुश झालेली असते. त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं की एजेंटबद्दल विचारलं जातं. तेव्हा एजे पण तिथे खिडकीत असतात आणि एजे लीला आता काय सांगणार आहे हा प्रश्न एजेंटना पडलेला असतो. लीला म्हणते कसं आहे, काही झालं तरी माझा नवरा आहे ना, माझ्याशी तर ते अजिबातच चांगले वागत नाहीत, पण मी असं सांगू शकणार नाही ना यांना सगळ्यांना, माझ्या नवऱ्याबद्दल मी वाईट कसं बोलू ना, असं लीला विचार करते. आणि लीला म्हणते की एजे ना खरंच खूप छान आहेत. कसं आहे, ते कडक शिस्तीचे आहेत, पण त्याचबरोबर ते तेवढे प्रेमळही आहेत. घरातील सगळ्यांची ते काळजी घेतात, सगळ्यांशी ते प्रेमाने वागतात, असं लीला सांगू लागते. जे म्हणतात की एकटी आई सोडली तर आमच्या घरात कुणीच हिच्याशी चांगलं वागत नाही, तरीही ही एवढं सगळं छान छान आहे असं कसं काय सांगत आहे, असं एजे म्हणत असतात. त्याचबरोबर तेवढ्यात एजेंना इकडे आईचा फोन आलेला असतो आणि आई एजेंना विचारत असते की अधिराम तू व्यवस्थित बोलतोयस ना लीलाशी, अगदी तिथं प्रेमाने वाग, काळजी घे सगळ्यांच्या समोर तिची, असं नको वागू, तुझं जे रागीट स्वभाव आहे ना तो नको तिथेही करू. तेव्हा एजे आईला सांगतात की तुला माहिती आहे ना, त्या मुलीबद्दल ना माझ्या मनात कोणत्या फिलिंग्ज आहेत ना कोणत्या भावना आहेत, त्याच्यामुळं काहीही झालं तरी मी त्या मुलीशी व्यवस्थित वागू शकत नाही, तुला माहिती आहे आई. आणि तेवढ्यात लीलाचे बाबा तिथे येतात आणि एजेंटना खूप मोठा धक्का बसतो. त्यांना असं वाटतं की एजेंटने आता हे सगळं ऐकलेलं आहे आणि ते खूपच घाबरलेले असतात. ते म्हणतात की नाही आता तुम्ही जे ऐकलं. आणि मग लीलाचे बाबा एजंटच्या समोर ते कानात मशीन घालतात आणि म्हणतात की तुम्ही काय म्हणत होता, हे मशीन आहे ना, हे कानात घातल्याशिवाय मला ऐकायला येत नाही, पण मला तुम्हाला काही सांगायचं आहे, कारण हे आमची लीला आहे ना ती खरंच खूप निरागस आहे. आणि ते लीलाबद्दल बोलू लागतात. एजे पण त्यांचं बोलणं ऐकत असतात. ते म्हणत असतात की कसं आहे, लहान असताना तिथं लीलाच्या आईचा फोटो असतो आणि लीलाच्या आईचा फोटो पाहून एजे विचारतात ही लीलाची आई ना, तेव्हा ते सांगतात की हो,
कसं आहे, लहान असताना आई गेली आणि पोरकी झाली. कालिंदी ही लीलाच्या आईची सख्खी बहीण. पण आई तर लीलाला मिळाली, पण त्याचबरोबर सावत्र पण तिच्या वाट्याला आलं. मला नेहमी वाटायचं माझ्या लीलाच्या वाट्याला जे सावत्र पण आलेलं आहे, नक्की तिच्या लग्नानंतर हे सगळं दूर होईल. आणि मला असं वाटायचं की तिचं लग्न झालं की सगळं खूप आनंदात आणि सुखासमाधानात असेल, असं एजेंना ते सांगू लागतात. त्याचबरोबर म्हणतात की कसं आहे, कालिंदीला नेहमी लहान असताना जेव्हा कालिंदी लीलाला शिक्षा करायची तेव्हा त्याचा सगळ्यात जास्त त्रास रेवूला व्हायचा. आणि मग लीलाला जाणवू लागलं, ती तिचं दुःख बाजूला ठेवून आनंदात राहू लागली आणि रेवूची जेवढी घेता येईल तेवढी काळजी घेऊ लागली. त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं की इकडे आता श्वेता आणि श्वेताची आई दोघीजणी दारात आलेल्या असतात आणि त्या म्हणत असतात की काही झालं तरी मला सरोजिनीताईंशी बोलायचं आहे. आणि मग सरोजिनीताईंना बोलवलं जातं. तर सरोजिनी जेव्हा येते आणि पाहते तर हे सगळेजण आलेले आहेत आणि का आलेत हा प्रश्न पडलेला असतो. आणि त्याचबरोबर त्या म्हणत असतात की काही झालं तरी तू एवढं झालं, लग्न झालं, तुमचं रिसेप्शन झालं, पण तुम्ही आम्हाला साधा फोन करून चौकशीही केली नाही. तुम्हाला जराही वाटलं नाही की आमची काळजी घेतली पाहिजे, आमच्या बाबतीत तुम्ही थोडासाही विचार केला नाही, असं त्या बोलू लागतात. त्याचबरोबर त्या म्हणत असतात की तुम्ही एवढं सगळं केलं आणि माझी मुलगी भर मांडवात बेशुद्ध पडली, पण कोणाला तिचं काही नाही आहे, आम्हाला सगळ्या पाहुणाऱ्यांना तोंड द्यावं लागतंय. इकडे श्वेता पण म्हणत असते की काही झालं तरी मला एजंटशीच लग्न करायचं आहे, मी एजंटशिवाय दुसरं कोणाचाच विचार करू शकत नाही. कारण माझे सगळे मित्रमैत्रिणी म्हणू लागलेले आहेत की का तू एजंटशी लग्न केलं नाहीस. आणि हे सगळं झालेलं आहे त्या लीलामुळे झालेलं आहे. यावरती श्वेताची आई म्हणते की आता तुम्ही जबाबदारी घेतली पाहिजे, कारण आमच्या मुलीच्या बाबतीत जे काही घडलेलं आहे ते सगळं तुमच्यामुळं घडलेलं आहे. असं पण आम्ही हात मागायला आलेलो नव्हतो, तुम्हीच आम्हाला मागणी घातली होती आणि आता तुम्हीच हे निस्तरायचं आहे. दुर्गा म्हणते की कसं आहे, ती जबाबदारी आमचीच असेल. तेव्हा आई म्हणते की हे बघा, काही झालं तरी जोपर्यंत तुम्ही तिचं लग्न लावून देणार नाही एक चांगला जोडीदार बघून, तोपर्यंत मी श्वेताला इथून घेऊन जाणार नाही, तिला इथेच ठेवून जाणार आहे. आणि श्वेता आता तुमच्याच घरात राहणार आहे, ती तुमची जबाबदारी असेल. त्यावेळेस दुर्गा आणि आजी म्हणतात की अहो कसं शक्य, हे इथं कसं राहणार ती, कारण ऑलरेडी अभिरामचं लग्न झालेलं आहे, त्याची बायको इथं राहते आणि मग श्वेता कशी राहणार हा प्रश्न त्यांना पडलेला असतो. तेव्हा ती म्हणते मला काही माहिती नाही आहे, जर तुम्ही माझ्या मुलीला असंच घेऊन जाऊन सांगितलं तर मी तिला विहिरीत ढकलून देणार आहे, एवढं लक्षात ठेवा. मग आजी जवळ जातात, त्यांची समजूत घालतात, पण त्या काही ऐकायला तयार नसतात आणि श्वेताला तसंच सोडून तिथून निघून जातात. त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं की इकडे लीला ऐकत असते आणि जे बाबा जे सांगत आहे ते ऐकत असतात. बाबा म्हणत असतात की माझ्या लीलाच्या वाट्याला जे दुःख आलेलं आहे ते कोणाच्याही वाट्याला येऊ नये, कारण तिच्या बाबतीत जे घडलेलं आहे ते पूर्णपणे चुकीचं घडलेलं आहे. पण जेव्हा मी सरोजिनीताईंना आणि तुम्हाला भेटलो तेव्हा मला कळलं की माझ्या लीलाच्या बाबतीत आता चुकीचं काहीच होणार नाही. तुमच्यासारखी जीव देणारी माणसं तिला नशिबाला भेटलेले आहेत, जीवाला जीव देऊन तुम्ही तिचा सांभाळ करणार याबद्दल मला खात्री आहे. आणि एजंटच्या डोळ्यातही पाणी आलेलं असतं. लीला सर्व हे ऐकत असते. लीला म्हणत असते हेच म्हणाले होते ना मी तुझ्या घरच्यांशी जास्त बोलणार नाही, पण आता हेच स्वतः बोलत आहेत आणि त्यांच्या डोळ्यात पाणीही आलेलं आहे. माझे बाबा आहेतच तेवढे ग्रेट, असं ती म्हणत बाबांचंही कौतुक करू लागते. आता लीलाचं हे सत्य एजंटना कळलेलं आहे. एजंटना असं वाटायचं की लीलाच्या वाटेला काहीच दुःख नाही, अगदी बिनधास्त मुलगी आहे. पण जेव्हा बाबांनी सांगितलं की लीला ही रेवूच्या समोर कोणत्याही गोष्टीचा कधीच विचार करत नाही, तिच्यासाठी रेवू ही खूप महत्त्वाची आहे. अशाच अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.